इराण विरुद्ध युद्ध सुरू केल्यापासून अमेरिका दिवसेंदिवस बॅकफूटवरच जात आहे. हे युद्ध कधीपर्यंत थांबणार त्याची चिन्हच दिसत नाहीयेत. अमेरिकेनं जे धोरण, उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून हे सुरू केलेलं ते पूर्ण होताना दिसत नाहीये. दरम्यान आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. अमेरिका इस्रायलनं सुरू केलेल्या युद्धामुळे इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मोज बंद केला आहे. इथून जाणाऱ्या काही जहाजांवर इराणनं हल्ले केलेत. स्ट्रेट ऑफ हॉर्मोज बंद असल्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड चिडले आहेत. त्यांनी थेट इराणला 48 तासांची धमकी दिली आहे. हॉर्मोज स्ट्रेट जगातील व्यस्ततम तेल मार्गांपैकी एक आहे. जगातील 20% तेलाची या मार्गावरून वाहतूक होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी अन्य देशांना मदतीचं आवाहन केलं होतं. या दरम्यान नाटोचे सरचिटणीस मार्क रूट म्हणाले की स्ट्रेट ऑफ हॉर्मोज पुन्हा खुलं करण्यासाठी जगातील अन्य देश प्रयत्न करत नाहीयेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प नाराज आहेत. मार्क रूट म्हणाले की या आठवड्यात मी अनेक वेळा ट्रम्प यांच्याशी बोललो. मित्र देशांनी हा महत्त्वाचा समुद्री मार्ग सुरक्षित बनवण्यासाठी जास्त सक्रिय भूमिका बजावावी अशी त्यांची इच्छा आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत रूट म्हणाले की परिस्थिती आता बदलत आहे. 20 पेक्षा जास्त देश शिपिंग चॅनलचं कामकाज सुनिश्चित करण्यासाठी त्यांचं व्हिजन लागू करण्यासाठी एकत्र येत आहेत. ट्रम्प यांच्या दबावाचा परिणाम दिसू लागला आहे असा रूट यांनी दावा केला. आंतरराष्ट्रीय समुदाय या जागतिक संकटावर मात करण्यासाठी जास्त जबाबदारी उचलण्यासाठी तयार दिसतोय. रूट यांच्या मते मित्र देशांना एकत्र आणणं या मिशनच्या यशासाठी आवश्यक आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मोज जगातील महत्त्वाच्या तेल मार्गांपैकी एक आहे. इराणनं त्यांच्या रणनीतीचा भाग म्हणून हॉर्मोज स्ट्रेट बंद करून ठेवला आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मोज खुला झाल्यास त्यात भारताचाही फायदाच आहे. इराणवर अमेरिकेकडून सुरू असलेल्या हल्ल्यांचं नाटो प्रमुखांनी समर्थन केलंय. जागतिक सुरक्षेसाठी हे पाऊल महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले. इराणचा अण्वस्त्र आणि बॅलिस्टिक मिसाईल कार्यक्रम जगासाठी धोकादायक आहे असं ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय शांतता टिकवून ठेवण्यासाठी या संकटाचा सामना करणं आवश्यक आहे असे नाटो प्रमुख म्हणाले. इराण विरुद्ध अमेरिका इस्रायलनं सुरू केलेलं युद्ध दिवसेंदिवस भीषण होत चाललं आहे. सुरुवात परस्परांच्या लष्करी ठिकाणांना टार्गेट करण्यापासून झाली होती, पण आता ही लढाई ऊर्जा युद्धामध्ये बदलू लागली आहे.